रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज. नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत. जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभ्या ऊसाच्या शेतात आग लागून 3 एकर ऊस जळून खाक. तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका, भल्या पहाटे कारवाई, 3 ट्रॅक्टर जप्त. शिरपूर तालुक्यात पोलीस प्रशासन, वन विभाग, महसूल विभागाची गांजाची शेतीवर संयुक्त कारवाई, तब्बल 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सव्वीस नोव्हेंबर हल्ल्यातील शहीदांना बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने आदरांजली. तालुक्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी मात्र शाळेत यायला मागत नाही. धुळ्याच्या सौ कविताताई कोळी यांचा मुंबई येथे दादासाहेब फाळके कोविड-19 योद्धा पुरस्काराने सन्मान. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे तालुक्यातील आर्णी शिवारातील निंबा बाबुराव कोळी या शेतकऱ्याचा तब्बल 3 एकर क्षेत्रामध्ये लावलेला ऊस अक्षरशः जळून खाक झाला आहे. शेजारच्या शेतामध्ये शेतकऱ्याने पाचड जाळण्यासाठी लावलेली आग शेजारच्या ऊसाच्या शेतापर्यंत पोहोचल्यामुळे काही क्षणातच ऊसाच्या शेतात आग झपाट्याने वाढू लागली. आग विझवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्न देखील केला, परंतु आगीचे स्वरूप वाढत गेल्यामुळे आग आटोक्यात आणणे शेतकऱ्यांना कठीण झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीमध्ये संपूर्ण 3 एकरातील ऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जळून खाक झाला आहे. कृषी विभागाने या घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शिवारामधील निंबा बाबुलाल कोळी यांचं 3 एकर ऊसाचं शेत पूर्णपणे अचानक आग लागून जळून पूर्ण राख झालंय. आज या शेतकऱ्यावर फार सुलतानवी वेळ आलेली, तरी त्याचे स्थानिक पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी अशी आम्ही शासन दरबारे सर्व शेतकरी मिळून विनंती करतो. आदिवासी भागातील डोंगरदऱ्या आणि वस्तीवर राहणारे विद्यार्थी आपल्या आई वडिलांना शेतात मदत, जनावरे सांभाळणे, लाकूड फाटा गोळा करणे इत्यादी कामे करण्यास गुंतले आहेत. असे सर्वदूर चित्र पाहायला मिळत आहे. अकोले तालुक्यात पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजली. फक्त 21 शाळांमध्ये मात्र अर्धा तासात विद्यार्थी शाळेतून घरी गेले. कारणही तसेच होते. पालकांचे संमतीपत्र. आमचे पालक संमतीपत्र देणार नाही, तुम्ही जबाबदारी घेणार असेल तर आम्ही येतो, नाहीतर आमचा गाव बरा म्हणत विद्यार्थी नको, ऑनलाईन नको शाळा, करोनाला आवरा म्हणत शेतीच्या कामाला लागले आहेत. रोज सकाळी उठून गुरे जंगलात नेणे, लाकूड फाटा गोळा करणे, आई वडिलांना मदत करण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळाली. शिरपुंजे येथील संतोष खंडू धिनले व लक्ष्मी खंडू धिनले हे 7वीत व 5वीत शिकणारी मुले लाकडे फोडताना दिसत होती. ही आश्रमशाळा शिरपुंजे येथे शिक्षण घेतात, मात्र शाळा बंद असल्याने मुले घरीच काम करतात.
ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सौंदाने यांनी धडक कारवाईचा सपाटा लावला असून त्यांच्या कारवाईमुळे वाळू माफियांची झोप उडाली आहे। आज भल्या पहाटे कारवाई करत तहसीलदार सौंदाने यांनी 3 ट्रॅक्टरांसह लाखोंचा वाळूसाठा जप्त केला आहे। तहसीलदार सौंदाने यांच्याकडून होत असलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे। धुळे शहरापासून जवळच असलेल्या पारवा रोडवर अनवरनारा शिवारात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास तहसीलदारांनी आपल्या पथकासह धडक कारवाईला सुरुवात केली। पारवा रोडने वाळू घेऊन जाणारे 3 ट्रॅक्टर्स पकडली। ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणण्यात आली असून दुपारी उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती। तहसीलदार गायत्री सौंदाने, प्रथमेश घोलप, सर्कल सीयू पाटील, तलाठी विजय पाटील, बाविस्कर, बांगर, महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली। धुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यात गांजा उत्पादनाविषयी पत्रकार परिषदेत केलेल्या गंभीर आरोपांमुळे यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे। शिरपूर तालुक्यात शेतीच्या आड मोठ्या प्रमाणात गांजा व अंमली पदार्थांचे सर्रासपणे पीक घेऊन अवैध कारभार करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तपणे धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। आज 3ही विभागाच्या 4 विशेष पथकांनी तालुक्यातील वनपट्टे आणि महसूल जमिनीची तपासणी करीत लाकड्या हनुमान आणि मोजे चिलारे या गावाच्या शिवारात 2 शेतांमध्ये तब्बल 20 लाखांचा गांजा हस्तगत केला आहे। वनपट्ट्यांमध्ये गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करीत त्यांचे वनपट्टे शासन जमा करण्याची कारवाई केली जाईल असे वन परिक्षेत्रच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आज विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल माने, प्रदीप महिराळे, तहसीलदार आबा महाजन, शिरपूरचे सहाय्यक वनरक्षक अमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सांगली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील तसेच महसूल विभाग व वन विभागाचे संयुक्त कारवाई करण्यात आली। काल दिनांक 26 नोव्हेंबर 2020 मी एसडीपो शिरपूर सांगवी परिसरामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाच्या मोठ्या प्रमाणावर लागवडीच्या विरोधात एक मोहीम राबवली। या मोहिमेचं वैशिष्ट्य असं की सदर मोहिमेमध्ये पोलिसांव्यतिरिक्त महसूल विभाग आणि वन विभाग, फॉरेस्ट विभाग यांचा सुद्धा सहभाग होता। त्यांचे जे अधिकारी आहेत सीए श्री जाधव साहेब यांनी, त्याचप्रमाणे महसूलचे एसडीएम साहेब श्री बांदल साहेब, आबा महाजन साहेब तहसीलदार यांनी मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून दिले। त्यांच्या सहकार्याने आम्ही शिरपूर परिसरामध्ये अनेक शेतींचे निरीक्षण केले। त्यामध्ये आम्हाला 2 शेतांमध्ये एका ठिकाणी सुका गांजा साधारणपणे 605 किलो, सुका गांजा सुमारे 163 किलो, ओला गांजा ज्याची लागवड झालेली होती ती आम्ही उपटून घेतली, तो सुमारे 605 किलो, असा एकंदर 20,25,000चा माल मिळालेला आहे, तो जप्त केलेला आहे। पुढील कारवाई चालू आहे। यापुढच्या काळातही अशा एकत्रपणे कारवाई करण्याच्या मोहिमा राबवण्यात येतील अशी ग्वाही आम्हाला महसूलचे बांगल साहेब, त्याचप्रमाणे फॉरेस्टचे जाधव साहेब यांनी दिलेली आहे। सदर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यावर पुढील कारवाई चालू आहे। मुंबईत 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच भारतीय संविधान दिवस बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे संतोषी माता चौक येथे साजरा करण्यात आला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी आवाज टीव्हीचे संचालक कैलासजी गर्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, झुंजार परिवर्तन संपादक श्री दीपक खैरनार, माजी नगरसेवक अनिल दामोदर, शहर पोलीस स्टेशनचे पीआय देशमुख साहेब, शहर वाहतूक शाखा पीआय गायकवाड साहेब, पदाधिकारी दीपक देवरे, आनंद खैरनार, ॲडव्होकेट सतीश आहिरे, मधुकर निकम, उमाकांत कढे, मुकुंदे नितीन, आरिफ शेख, शोभा साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते। धुळे दिनांक 23 नोव्हेंबर येथील समाजसेविका आदिवासी वाल्मिक लव्य सेना प्रदेश अध्यक्षा पैलवान ग्रुप कुस्ती
प्रेमी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म इंडस्ट्री कंपनी मेंबर्स यांना मुंबई येथे दादासाहेब फाळके कोविड-19 योद्धा पुरस्काराने नुकतेच 23 नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म ऑर्गनायझेशन फाउंडर चेअरमन फिल्म प्रोड्युसर कल्याणीजी जाना यांच्याद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 23 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील ग्रँड पेन इन सुला ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच सदरील पुरस्कार हा देशभरातील मोजक्यात उत्कृष्ट समाजसेवकांना मिळाला आहे. त्यात आपल्या धुळ्याच्या सौ कविताताई कोळी यांना दादासाहेब फाळके कोविड-19 योद्धा अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोविड-19 लॉकडाऊनमध्ये केलेल्या कामाचा हा सन्मान आहे. कविता कोळी ह्या धुळे येथील सामाजिक राजकीय कार्य करणारे स्वर्गवासी नाना कोळी यांच्या सुकन्या आहेत. कविता कोळी शिक्षिका असून नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. लॉकडाऊन दरम्यान अनेक गरजू लोकांना किराणा किट वाटप केले व सहकार्य केले. सौ कविता ताई कोळी यांनी आपल्या सामाजिक कार्याचा अल्पावधीच लक्षवेधी ठसा उमटवला आहे व त्या नेहमीच समाजातील पीडित व वंचित घटकांसाठी धावून जात असतात. सौ कविता कोळी यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. IAF Dulia President and a social activist Kavita Kohli Duliaji. We'd also like to thank Advocate Sailesh Dubey sir and Rajkumar Tiwari sir for doing the honors. Thank you sirs. बहुत बहुत बधाई हो कविता. पाटण तालुक्यातील खळे गावातील एक गोरगरीब घराण्यातील ग्रामस्थ आणि काळूबाईच्या नावानं चांगभलं ह्या मराठी चित्रपट निर्माता अरुण कचरे यांनी वाघेरी तालुका कराड येथे गोपालन व शेळीपालन उभारून तेथे सेंद्रिय गूळ, तूप, सेंद्रिय खत, गांडूळ खत असे विविध प्रकारचे उत्पन्न तयार केले आहेत. याची अधिक माहिती आवाज टीव्ही चॅनलला अरुण कचरे यांनी दिली. नमस्कार. मी चित्रपट निर्माता दिग्दर्शक अरुण कचरे. काळूबाईच्या नावाने चांगलं बळीराजाचं राज्य होते. कुंडमाबी मळगंगा कोरोना म्युझिक कॅसेट कंपनीचा मालक. मी आज जी शेती करतोय, मी सगळे उद्योगधंदा व्यवसाय बंद करून मी शेती काय करतोय, मी मोठा आहे, माझा मराठा समाज मोठा झाला पाहिजे, शेतकरी मोठा झाला पाहिजे, महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे. शेती ही तोट्याची नाही आहे, पण ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती आपण ज्याला करतो त्याला योग्य भाव योग्य रीतीने मिळतो. आणि शेती नुकती न करता शेतीला जोडधंदे, गोपालन, शेळीपालन, गांडूळ खताचे उद्योग, मत्स्यपालन असो, कुक्कुटपालन असो, वेगवेगळे जोडधंदे आपण ज्याला तयार करू त्याला शेती प्रॉफिटमध्ये येऊ शकते. आणि शेती ही आपल्या स्वतःच्या परिवारासाठी शेती ज्याला आपण करतो, पण आरोग्यासाठी शेती करायची. आपल्या परिवाराला भात खायचा सेंद्रिय भात असावा, चपाती पाहिजे गहू सेंद्रिय असेल, भाकरी पाहिजे ज्वारी सेंद्रिय असेल, तेल पाहिजे मुरमुर सूर्यफूल, खालवणारा चटणी पाहिजे मिरच्या सेंद्रिय, चटणी लागणारा कांदा लसूण सेंद्रिय, फळफळाव सेंद्रिय, डाळी सेंद्रिय. मग एवढं जर सगळं आरोग्यासाठी आपण जर केलं तर आपल्या शेतीमध्ये जे भाजीपाला वगैरे पिकतोय तो सगळं आपल्यासाठी आणि उर्वरित योग्य भावामध्ये चांगल्या रीतीने विकला जातो. माझे शेतामध्ये मी माझ्या परिवारासाठी शेती करतो आणि उर्वरित मला जो योग्य भाव वाटतो तो योग्य भावाने आम्ही माल विक्री करतो. आणि ऊसापासून आम्ही शेतकरी ऊस लावतो आणि कारखान्याला घालवतो. तर माझ्या शेतामध्ये जेवढा ऊस निघतो तेवढाचा मी ऑर्गॅनिक सेंद्रिय म्हणजे आयुर्वेदिक सेंद्रिय गूळ तयार करतो. आज रोजी गुजरातपासून महाराष्ट्रातून येतात
पण कर्नाटक राज्य असो, गुजरात असो, तिथून लोक शेतकरी माझ्या इथे येऊन 160 रुपये किलोने गूळ खरेदी करतात, गूळ मिळतात, काकडी मिळतात. गव्हाची बियाणे असो, सोयाबीनची बियाणे असो, तर शेतीमध्ये आपण आपल्या परिवाराला जेवढं अनाज लागेल त्या अनाजाने नियोजन प्लॅनिंग करून काही बियाण्याचे प्लॉट घ्या, काही हे करा. आणि देशी गाई ही तुमच्या गोट्यामध्ये प्रत्येकाचा एक तरी किमान जर सेंद्रिय जर शेती करायची असेल तर तुम्हाला एक तरी देशी गाई तुमच्यामध्ये पाहिजे. माझ्याकडे आज 10 देशी गाई आहे. त्यांनी दूध देऊ नका न देऊ त्यांच्या मुतापासून शेणापासून आपल्याला ऑर्गॅनिक शेती करता येते. तुम्हाला बाकीचे जे घटक आहेत ते सगळे तुम्हाला मिळतात. कुठलाही कणभर रासायनिक नंबर केमिकल आणण्याची गरज नाही. जर देशी गाईपासूनच्या शेणापासून पोतापासून जर तुम्ही शेती करत असाल, माझ्याकडे शेळ्यांचा गोठा आहे, त्या लेंडीपासून देशी गाईच्या शेणापासून तुम्ही गांडूळ खत तयार करतो आणि ती सगळी खतं औषधं माझ्याकडे आयुर्वेदिक शेती हा काम म्हटलं की रात्री 2 वाजता उठून देशी गाईंचं शेळ्यांचे मूग घातले जातात. त्याच्यामध्ये 46 वनस्पतींचे अर्क काढून ते उन्हामध्ये सूर्यप्रकाशामध्ये मुरवले जातात, पुन्हा चुलीवर घेऊन उकळले जातात आणि तेच आम्ही औषधं फवारण्या वगैरे शेतामध्ये करतो. त्यामुळे कुठलीही माझ्या शेतामध्ये कीड येत नाही किंवा काही आलीच ते येण्यापूर्वीच आम्ही औषधं वापरतो. त्यामुळे आमच्या शेतात कीड येत नाही. ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हमी भाव मिळवायचा असेल तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभ्या ऊसाच्या शेतात आग लागून 3 एकर ऊस जळून खाक. तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका, भले पहाटे कारवाई, 3 ट्रॅक्टर जप्त. शिरपूर तालुक्यात पोलीस प्रशासन, वने विभाग, महसूल विभागाची गांजाची शेतीवर संयुक्त कारवाई, तब्बल 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 26 नोव्हेंबर हल्ल्यातील शहीदांना बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने आदरांजली. तालुक्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी मात्र शाळेत यायला मागत नाही. धुळ्याच्या सौ कविताताई कोळी यांचा मुंबई येथे दादासाहेब फाळके कोविड-19 योद्धा पुरस्काराने सन्मान. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.